ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मालकी महापालिकेची कब्जा मात्र आप्पासाहेब तांबे यांच्याकडे। सार्वजनिक भूखंड लाटण्याचा घाट। श्रद्धा अकॅडमी समोरील लहान मुलांच्या बागेसाठी आरक्षित जागा हडप करण्याचा घाट आप्पासाहेब तांबे यांनी घातला आहे। त्यांना महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी बळ दिला आहे। यासाठी काही लाखाची अर्थपूर्ण घडामोडी घडल्याचं समजतं। अशा पद्धतीने महापालिकेतील काही अधिकारी जनतेच्या मालकीच्या मालमत्ता व्यापाऱ्यांच्या घशात घालत आहेत। आयुक्त पल्लवी पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालावं आणि महापालिकेत होत असलेली लूट थांबवावी अशी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे। आप्पासाहेब तांबे यांची अकॅडमी खंजिरे मळ्यात आहे। त्यांच्या समोर असलेल्या कोठ्यावधीचा खुला आणि आरक्षित भूखंड त्यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी आंदण म्हणून दिला आहे। 2016 पासून येथील सामाजिक कार्यकर्ते आणि रहिवासी चंद्रकांत कोष्टी या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत, परंतु महापालिकेने याकडे साफ दुर्लक्ष केले। मध्यंतरी वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर कागदपत्रे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कब्जेपट्टी घेतली, परंतु आजही ही खुली जागा पार्किंगसाठी आप्पासाहेब तांबे वापरत आहेत। या जागेवरती त्यांनी कंपाऊंड केलेलं आहे। महापालिकेच्या मालकीची मालमत्ता कब्जेपट्टीत असतानाही या ठिकाणी महापालिकेचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी जात नाही। वर्षानुवर्ष ही मालमत्ता आप्पासाहेब तांबे यांच्या वापरात आहे। याकडे दुर्लक्ष करण्याचे नेमके कारण काय अशी चर्चा परिसरात सुरू आहे। कदाचित मोठमोठ्या अर्थपूर्ण घडामोडींचा अर्थ यामागे असल्याचंही या चर्चेचा सूर आहे। गेल्या अनेक वर्षापासून विना मोबदला ही जागा आप्पासाहेब तांबे वापरत आहेत। अकॅडमीची पार्किंग या जागेवरती आहे। खरोखरच महापालिकेची मालकी असेल तर महापालिकेकडून आतापर्यंत वापरलेल्या जागेचे भाडे तांबे यांच्याकडून वसूल करावं किंवा या प्रकरणात हायगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारातून भाडे वसूल करावे अशी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे। महानकर न्यूजसाठी विठ्ठल बिरंजे, इचलकरंजी।